नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या कथित मनमानी व दरंगाई विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेडच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर भव्य ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। हजारो कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांच्या थकीत बिलांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी विरोधात शिक्षकांनी जोरदार निदर्शने केली आहे। शिक्षक आमदार अभयंकर यांच्या निर्देशानुसार झालेल्या या आंदोलनात टॅब 2.0 बिलातील गोंधळ, 7व्या वेतन आयोगाचे हप्ते, चट्टोपाध्याय श्रेणी फरक तसेच प्रलंबित देयके तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनाच्या दणक्याने प्रशासनाने 8 दिवसांत थकीत रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले। या आंदोलनात शिक्षक सेनेचे पदाधिकारी, कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले। विविध शिक्षक संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला। आंदोलनामुळे शिक्षकांच्या प्रश्नांवर प्रशासनाला भूमिका घ्यावी लागल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। प्रमुख आमचे राज्याध्यक्षाचा शिक्षक आमदार जम अभ्यंकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी हे आंदोलन आहे। त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालय हे आंदोलन करत आहोत। यातली सर्वात महत्त्वाची आमची इथली जी मागणी आहे की आमच्या शिक्षक बांधवांचे 14 कोटी रुपये जे परत गेलेत, हे 14 कोटी रुपये का परत गेले याची चौकशी झाली पाहिजे। आमचे सेवानिवृत्त शिक्षक बांधव 2 वर्षापासून त्यांची रक्कम आहे, आमचे शिक्षक आहेत, फरकाची रक्कम आहे, चट्टोपाध्यायाची रक्कम आहे, मेडिकलची रक्कम आहे, अहो ज्यांनी स्वतःचे पैसे व्याजानं पैसे काढून दवाखाना दाखवलेला आहे, अशा लोकांचे पैसे आहेत। पोट मारून पैशाचे व्याजानं पैसे दिलेत, अशा लोकांचे देऊन आपला दवाखानाही केला, अशा लोकांचे पैसे आहेत। फरकाची रक्कम आहे, विलंब म्हणजे एरियसची रक्कम आहे, ह्या सगळ्या रकमा जवळपास 14 कोटी रुपये ही फक्त यांच्या लालचीपोटी म्हणायला काय हरकत नाही, का आम्हाला माहीत नाही, परंतु सगळं तयार असताना BO 16 तालुक्यातले BOच्या माध्यमातून इथे आला असताना आणि 20 दिवस अगोदर पैसे आले असताना सुद्धा हे 16 कोटी रुपये 14 कोटी रुपये वापस जातात। म्हणजे निश्चितच या ठिकाणी काहीतरी घडलेलं आहे। यांचं सगळ्यांचं कॉल रेकॉर्डिंग झालं पाहिजे, यांच्या सगळ्यांचे फोन पे जे आहेत हे तपासले पाहिजे। याच्या पुढे जाऊन जर म्हटलं तर अशा अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। आणि का होऊ नये, कारण आम्ही हे आमच्या हक्काचे पैसे आहेत, न्यायाचे पैसे आहेत, कष्टाचे पैसे आहेत। आणि जर आमच्या शिक्षकांना अशा आमच्या स्वतःच्या पैशासाठी जर रस्त्यावर यायची वेळ येत असेल त्याच्या एवढं दुर्दैव कोणतेही नाही। आणि त्यामुळं या प्रशासनाचा जो कोणी कर्मचारी असेल, जो कोणी या विभागाचा प्रमुख असेल, त्यांचा जाहीर आम्ही निषेध करतो। आणि जे काही दुसरे प्रश्न आहेत ते वेगळं जवळपास 8 प्रश्न आहेत आमचे। संच मान्यतेचा प्रश्न आहे, संच मान्यतेचा प्रश्न आहे, कारण आज नांदेडसह राज्यामध्ये जवळपास हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत, परंतु त्यांचा पगार बंद केलेला आहे। हा काय प्रकार आहे? हे समायोजन करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, पण त्या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर BOLचे कामं आहेत। आमचे राज्याध्यक्ष जम अभ्यंकर साहेब यांच्या आदेशानं जे काही आमचं पुढचं नियोजन ठरेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला कल्पना देऊ। त्यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेडच्या वतीने आज जिल्हा परिषद समोर ढोल बजा आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। आमचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार जम अभ्यंकर साहेब यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर जे आज आर्थिक पिळवणूक झालेली आहे, या आर्थिक पिळवणुकीचा आवाज बुलंद करण्यासाठी, आवाज उठवण्यासाठी, शिक्षकांना न्याय देण्यासाठी, कारण आज जिल्हा परिषदेमध्ये ज्या थकीत वेतन आहे, थकीत वेतनामध्ये थकीत वेतन आहे, चट्टोपाध्याय निवड श्रेणी तफावतीची रक्कम आहे, निलंबन भत्ता आहे, असे अनेक प्रकारचे शिक्षकांच्या फरकाच्या रकमा असतात। त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षक यांचे 7व्या आयोगाचे वेतन आयोगाचे हप्ते आहेत, त्यांच्या वेतन श्रेणीचे हप्ते आहेत। हे सर्व पैसा जिल्हा परिषदेला 14 कोटी रुपये आलेला होता। गेल्या वर्षी पण असंच केलं प्रशासनानं, जे 31 मार्च 2025 रोजी बजेट संपलं म्हणून त्यांनी बिलं रिजेक्ट केली। पण गेल्या वर्षीचे शिक्षक जे होते थकीत बिलाचे, यावर्षी पण त्यांनी पडताळणी केली व्यवस्थित। बिलाची पडताळणी गटविकास अधिकारी यांनी केलेली आहे। प्रत्येक एकाही बिलामध्ये त्रुटी नव्हती, मग सगळे बिलात म्हणजे त्रुटीने हे पाठवलेलं होतं। मग शिक्षण विभागात आलं, शिक्षण विभागामध्ये आल्यानंतर त्यांनी फक्त काय वाट पाहत होते, 31 तारखे रोजीच का त्यांनी बिल ट्रेझरीला पाठवलेले आहे, या बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे। कारण
16 तालुक्यामधून 3 तालुक्याचे पैसे शिक्षकांच्या खात्यात जमा झाल्या, त्या पण परिपूर्ण झालेल्या नाहीत. म्हणजे हे काय खेळ चालू आहे? हा कोणता प्रकार म्हणावा? तुम्ही कशासाठी हे पैसा जमा केला नाही? कारण तुम्ही कशाची वाट पाहत होतात? काय कारण होतं? कारण 31 तारखेला 11 वाजता 11:30 वाजता म्हणजे एवढा वेळ तुम्ही काय केलात? कारण तुमच्याकडे कोण येत होतं? तर या बाबतीमध्ये यांची कॉल रेकॉर्डिंग, यांनी जे कुणाकुणाला फोन केलेत किंवा गुगल पे असेल, फोनपे असेल, त्यांचे मित्र असतील, पाहुणे असतील, त्यांच्यासोबतचे कोणी असतील, ह्याची चौकशी झाली पाहिजे. आणि चौकशी करून शिक्षकांचे अडचणी पिळून करणारे जे कर्मचारी अधिकारी कोणी असतील यांना निलंबन तात्काळ केलं पाहिजे. आम्ही हा लढा इथंच नाही, पूर्ण महाराष्ट्रभर आयुक्त असतील, सहसचिव असतील किंवा संचालक असतील, त्यांच्यापर्यंत आमचे जमू आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा लढत आहोत. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या शिक्षकांची आर्थिक पिळवणूक करून आज आमच्या बांधवांचे लग्न आहेत, मुलं पाल्यांचे, काही ठिकाणी दवाखान्यात ॲडमिट आहेत. आज माझ्या एका विद्यार्थ्याची शैक्षणिक फीस भरायची आहे, मेडिकलची आहे, इंजिनिअरिंगची आहे. अहो ह्या पैशावर आम्ही नियोजन केलं होतं, पण तुम्ही 2-2 वर्षे. आणि हे एक महत्त्वाची सगळ्यात गोष्ट आहे की हे जे थकीत वेतनाचं टॅब आहे 2.0, हे टॅब दरवर्षी 31 मार्चला जमा होत असतात. डिसेंबरपासून बिलं घेतात आणि मार्चमध्ये जमा करतात. आता हे पैसे पुढच्या वर्षीच येणार आहे. म्हणजे किती अन्याय मला सांगा. म्हणून अशा या अन्यायकारक प्रशासनाचा त्याला जागे करण्यासाठी या प्रशासनाला आम्ही ढोलबजाव आंदोलन या ठिकाणी करत आहोत. आणि महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे. तोपर्यंत आम्हाला आमचा पैसा या 15 दिवसात परत आणून शिक्षकांच्या खात्यात जमा करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही लढा आणखी तीव्र करणार आहोत. एवढेच या ठिकाणी आश्वासन करतो.